स्वीकारा मज स्वीकारा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद घाटे पाटील मॅडम, संस्थेचे सचिव मनीष घरगे पाटील सर, माननीय श्री भाऊसाहेब गांधी पाटील, माननीय श्री साहेबरावजी घरगे पाटील सर यांच्या 70व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो यासाठी आदरणीय साहेबांच्या खऱ्या अर्थाने खडकाळ मालनावर
एक दिवस तो तुमचा ब्रँड बनला जातो आणि खऱ्या अर्थाने घाडगे पाटील सर संस्कृतीचा आरसा आणि परंपरेचा वारसा जोपासणारे संत हरिभाऊ घाडगे पाटील यांच्या विचाराची शिदोरी घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग यश प्राप्त करून अनेक ज्ञानवंत कीर्तिवंत यशवंत विद्यार्थी घडविण्याचं पवित्र काम करणारे कर्मऋषी माननीय श्री साहेबरावजी घाडगे पाटील सर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय साहेबांचं भारतीय संस्कृतीला वंदन करून या ठिकाणी औक्षण संपन्न होत आहे. आदरणीय साहेबांना उदंड निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच या ठिकाणी संत ज्ञानेश्वर चरणी आपण प्रार्थना करूया. ही भूमी आहे संत ज्ञानेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. ही भूमी आहे शूरवीराच्या त्यागाने तलवारीच्या खडखडाटाने पवित्र झालेल्या भूमी आणि म्हणूनच या सुंदर अशा पावन भूमीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या घामाच्या धरातून शिक्षणाचं नंदनवन उभा केलं असे सन्माननीय श्री साहेबरावजी घाडगे पाटील सर यांच्या उदंड मच्छिंद्र महाराज या ठिकाणी आमच्या साहेबांवर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आज उपस्थित आहे. त्या सर्वांचंही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत आणि या ठिकाणी नवे क्षितिज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नाची वाट स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो साहेब स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो हजारो सूर्य तळपत राहो ही या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया. आपण मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी सौभाग्यवतीच्या शुभ हस्ते आदरणीय साहेबांचा औक्षण या ठिकाणी संपन्न होत आहे. सोनेरी सूर्याची सोनेरी किरण सोनेरी सूर्याची सोने आमच्या सर्वांच्या मनात एकच इच्छा आमच्या सर्वांच्या मनात एकच इच्छा आदरणीय साहेबांना अनंत शुभेच्छा आदरणीय साहेबांना अनंत शुभेच्छा. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आपली तळमळ तगमग आणि तगतग मग राखून खऱ्या अर्थानं आमच्या विद्यार्थी घडविण्याचं काम करणारे आदरणीय श्री साहेबरावजी घाडगे पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचं पुन्हा एकदा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या वतीने या पवित्र अशा प्रांगणामध्ये आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. दीपक इसलिए वंदनीय होता है कि वो दूसरों के लिए जलता है. आदरणीय साहेब का संपूर्ण कार्य ये सिर्फ दूसरों के लिए है और इसलिए दीपक के समान हमेशा जलने वाले आदरणीय साहेब इनको हम जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देने के लिए तैयार है. और मैं सिंगिंग ग्रुप को यहाँ पर विनती करूंगा कि यहाँ पर
संपन्न करावं. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. आदरणीय साहेब, स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. शिक्षण क्षेत्रामध्ये आकाशाकडे गौरवजेप घेणारे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे आधारवड शिल्पकार सन्माननीय श्री साहेबरावजी घाडगे पाटील सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी एवढंच म्हणेन, आपणाला शिवित आहो आणि तुळजाभवानी आपणाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आदरणीय साहेबांना प्रश्न कितीही गंभीर असला परंतु उत्तर नेहमीच खंबीर असतं. कारण आदरणीय साहेबांच्या प्रश्नासोबत उत्तर देणारे त्यांचे सहपरिवारातील अनेक सदस्य आहेत. आणि म्हटलं जातं की 7 परिवारांपेक्षाही महत्त्वाचा ठिकाणी अभिष्ट चिंतन संपन्न होत आहे. आमच्या सर्वांच्या मनात एकच इच्छा आणि आदरणीय साहेबांना लाख मोलाच्या शुभेच्छा. जोरात टाळ्या वाजून आपण आदरणीय साहेबांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देऊया. आदरणीय साहेब आप हजार असतात. आदरणीय साहेब आप जियो हजारो साल साल के दिन हो 50,000 या ठिकाणी आदरणीय साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्ती भाऊसाहेब पाखरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेल की आपणही या ठिकाणी आदरणीय साहेबांचं अभिष्ट चिंतनातून आलेले आहेत. कृपया त्या सर्वांना मी विनंती करेल की आपण अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपण 16 ज्या मैदानावर संपन्न होणार आहे ते श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल या मैदानावर आपण सर्वांनीच या ठिकाणी प्रस्थान करावं, मैदानाकडे प्रस्थान करावं.
माननीय श्री साहेबरावजी घाडगे पाटील सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज निकम. सर्वप्रथम आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही आठवी तू कोणी पाठीमागे चाललाय सरळ
उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपणच व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मंडळी, प्रयत्न हा असा परिस आहे की ज्याच्या योगाने वाळवंटामध्येही नंदनवन फुलवलं जातं. आणि आपला समोर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा. देश प्रेमेचं आणि देशसेवेचं व्रत स्वीकारणे आदरणीय श्री साहेबरावजी घाडगे पाटील सर यांनी या ठिकाणी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या वतीने सैनिक निर्माण करण्याचा जणू काही कारखाना निर्माण केलेला आहे. NCCचे हे आमचे वीर जवान या ठिकाणी आदरणीय साहेबांना मानवंदना देते हैं. जो त्रिमूर्ति के साथ चलते हैं वो हमेशा आगे बढ़ते हैं. जोरदार तालियों से इन NCC कैडेट्स का हम स्वागत करते हैं. त्रिमूर्ती हे आदरणीय साहेबांना मानवंदना या ठिकाणी दिलेली आहे. सर्वांचं खरंच मनापासून मनापर्यंत अभिनंदन. शिस्तीची एक झलक त्यांनी आपल्या या परेडमधून दाखवलेल्या या सर्व NCC कॅडेटचं त्रिमूर्तीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. कित्येक कळप सापडल्यावर कस्तुरीमध्ये मृग सापडतो. हजारो शिंपले व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी, या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. प्रमुख मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून ज्ञान निर्मितीला संपन्न होत आहे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपल्या प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. आणि म्हणूनच प्रतिमा पूजनाने करूयात आजच्या सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. भारतीय संस्कृतीला मानाचा मुजरा करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने संपन्न करत आहोत. ज्यांच्या विचारांची सुधारी घेऊन आदरणीय साहेबांनी यशाची टाळ्यांच्या गजरात साहेबांनी नेहमीच जीवन प्रवासामध्ये आपल्या खेळाडूंना किंमत आणि खेळाडूंना हिंमत आणि कलाकारांना किंमत दिली आहे. आणि म्हणूनच आमच्या या सर्व कलाकारांच्या वतीनं आणि बाल कलाकाराकडून आदरणीय साहेबांना एक सुंदर अशी भेट या ठिकाणी आदरणीय साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा या कलाकृतीच्या माध्यमातून एक शुभ संदेश दिले. समुद्रात भरकटलेल्या जहाजाला जसं दिशा दाखवण्यासाठी होकायंत्र असतं, समुद्रात भरकटलेल्या जहाजाला दिशा दाखवण्यासाठी जसं होकायंत्र असतं, तसेच आपल्या जीवनाला दिशा दाखवण्यासाठी आमच्या त्रिमूर्तीचे माणसाने शिक्षणाआधी संस्कार आणि देवाआधी आई वडील आणि शिक्षकांना जर समजून घेतलं प्रवास करणारे आमचे त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य आदरणीय श्री कर्डिले सर, मी आपणास विनंती करतो की आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम सुप्रभात. आज 13 जुलै आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय साहेबरावजी घाडगे पाटील साहेब यांचा 70वा वाढदिवस आणि त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचा 25वा वर्धापन दिन या कार्यक्रमाचं औचित्य साधून आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज निकम, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि गेली 69 वर्ष ज्यांनी फक्त कष्ट आणि कष्ट एवढंच आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन आपल्यासमोर एक आदर्श ठेवलेला आहे, असे आपले सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय साहेब, त्याचबरोबर आदरणीय अध्यक्ष मॅडम, उपाध्यक्ष आदरणीय दिदी, संस्थेचे सचिव आदरणीय मनीष गाडगे पाटील, संस्थेच्या विश्वस्त अनिताताई गाडवे पाटील, NDA विंगचे प्रमुख कर्नल KP सिंग सर, सिनियर कॉलेजचे प्राचार्य आरसुळे सर, TMAचे प्राचार्य काळे सर, सर्व विभागाचे इंचार्ज, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, सर्व अधीक्षक, प्रशिक्षक, पालक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज या छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडवर हा भव्य दिव्य असा अभिष्ट चिंतन आणि वर्धापन दिनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने
गेले 8 दिवसापासून विविध स्पर्धा विविध विभागामध्ये घेण्यात आल्या. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा असेल, मेहंदी स्पर्धा असेल, फॅशन शो असेल आणि आज ज्या मुख्य स्पर्धेचं आपण उद्घाटन करणार आहोत ते असेल तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचं सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्त उद्घाटन होणार आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आतुरतेने वाट पाहत आहात. तो कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. आदरणीय साहेबांनी आपल्यासमोर जे काही सर्वांना प्रेरणा देणारं आणि सर्व तालुक्याला, जिल्ह्याला, महाराष्ट्राला आणि देशाला एक अभिमानास्पद असं शैक्षणिक संकुल आपल्या या नेवासा पाट्यावर उभारलेलं, त्या संकुलाचे सर्वजण आपण साक्षीदार आहोत आणि या साहेबांच्या कडून घेतलेल्या प्रेरणेनेच सर्व कर्मचारी कार्यरत असतात. सर्वांना सांगण्याला आनंद होत आहे की साहेबांची जिद्द जर सर्वांना माहितीच आहेत, परंतु ज्यांना माहिती नसेल, जे नवीन असतील किंवा जे पालक नवीन आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की साहेबांनी एकदा ठरवलं की एखादी गोष्ट आपल्याला मिळवायचीच आहे तर ती कुठल्याही प्रकारे जर सहजासहजी नाही मिळाली तर ती कोर्टात जाऊन आपण ती प्राप्त करून घेऊ शकतो, एवढी साहेबांची जिद्द असते. आणि आपल्या सर्वांना आणि साहेबांना कोर्टाने सुद्धा काल एक महत्त्वाची भेट दिलेली आहे, ती म्हणजे आपल्या संकुलामध्ये लॉ कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. म्हणजे ही खूप अभिमानास्पद बाब आहे आणि सर्वांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. खरोखर साहेबांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आम्ही तर प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून शिकत आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट एक कर्मचारी म्हणून आम्ही त्यांच्याकडून नेहमीच शिकत असतो. त्याचबरोबर गेली 25 वर्ष जे विद्यालय त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नावाने चालू आहे इंग्लिश मीडियमचं स्टेट बोर्डचं, त्या 25 वर्षामध्ये मागील 8 वर्षापासून मी त्या विद्यालयाचं प्राचार्य म्हणून काम पाहत आहे. आज या विद्यालयामध्ये 1900 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 1900 विद्यार्थी हे फक्त नेवासा तालुक्यात किंवा नगर जिल्ह्यामध्ये त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमध्येच म्हणजे आपल्या संस्थेमध्येच शिक्षण घेत आहेत. ही एक अभिमानास्पद बाब आपल्या सर्वांसाठी आहे. सर्व कर्मचारी असतील, सर्व पालक असतील, विद्यार्थी असतील आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी संतपूजन करावं. भगवा लहर लहर हिंदूचा प्राण, भगवा हाताशी आणि विना मनगटाशी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवत पताका फडकविणारे हरिभक्त परायण वंचित्र महाराज निकम यांचं या ठिकाणी संतपूजन संपन्न होतं. आणि म्हणूनच आदरणीय साहेब तुमचं आज करत आहोत आम्ही सन्मान. वाट्याला यावा, आनंद प्रत्येक क्षणाला तुमच्या वाट्याला यावा. संपूर्ण पालकगणातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संस्थेचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी आदरणीय साहेबांचं अभिष्ट चिंतन करावं. आदरणीय साहेब तळपत राहावं. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा. असे प्रभावही जणांचा दमदार आहे, स्वभावही दिलदार आहे, असं दिलखुलास व्यक्तिमत्व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे जनक, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे आधारवर शिल्पकार माननीय श्री साहेबरावजी घाडगे पाटील सर यांना 70व्या अभिष्ट चिंतनानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. वाढदिवस एका दिलदार मनाचा, वाढदिवस एकांत सहर्ष स्वागत. आणि आदरणीय साहेबांना या ठिकाणी आमच्या एका उत्तम अशा कलाकाराकडून सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी स्केच आदरणीय साहेबांचं या ठिकाणी भेट दिल्या जात आहे. आदरणीय साहेब, आम्ही पाहिलं नाही सोनं नाणं, आम्ही पाहिली माणसं तुमच्यासारखी घडलेली. आदरणीय साहेब, आम्ही पाहिलं नाही सोनं नाणं, आम्ही पाहिली माणसं तुमच्यासारखी घडलेली. जमिनीतून उगवून सुद्धा आकाशाला भिडले. आपल्याला न्याय देवतेच्या कृपेने जाण्यासाठी बस सुविधा देण्याच्या टाळ्यांचा आवाज जोरात टाळ्या वाजून आपण या ठिकाणी आदरणीय साहेब
त्रिमूर्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींना या ठिकाणी सूचित करायचं की ज्या विद्यार्थिनी आज मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांनी व्यासपीठावर लवकरात लवकर यावं. नवा गंध नवा आनंद, नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षणी यावा. आदरणीय साहेब नव्या सुखाने नव्या विभावांनी आनंद आपला शतगुणित व्हावा हीच या ठिकाणी त्रिमूर्ती चरणी प्रार्थना करतो. आणि माऊली कुटीर आणि त्यांच्या संपूर्ण या ठिकाणी चालकांच्या वतीने आदरणीय साहेबांचं अभिष्टचिंतन या ठिकाणी संपन्न होत आहे. आता सर्वांना या ठिकाणी आदरणीय साहेबांचं अभिष्टचिंतन करण्याची घाई आहे आम्हाला माहीत आहे, परंतु ज्यांना आदरणीय साहेबांचा सत्कार सन्मान President ma'am, Vice President ma'am, our Secretary sir, respected principal, wonderful teachers and all my dear friends. It is with immense pride and joy that I stand before you to celebrate the birthday of a remarkable individual, our esteemed Chairman sir. On behalf of all my Trimurti International School family, I would like to extend our warmest wishes and heartfelt of congratulations. Chairman sir has been more than just a leader to us. He has been a source of inspiration and guidance. His vision and dedication have not only shaped our institute but also provided us with countless of opportunities to learn, grow and excel. His commitment for excellence and passion for education have created an environment where we are encouraged to dream big, work hard and achieve our fullest of potential. One of the things we admire most about is genuine concern and care for each one of us. He always makes time to listen to all of us and support our aspirations. His door is always open for us. As today I stand here to thank sir for his guidance. On this special day, we want to express our deepest gratitude for everything you have done for us. We are grateful for your unwavering support and believing for us when we didn't doubted us ourselves. Happy birthday, sir. Thank you for being an exceptional leader and role model for all of us. The health to many more years of success and happiness. Thank you. आदरणीय साहेब, तुमचा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ जरा दाणेदार असतात, कंसामध्ये काही कंसे दाणेदार असतात, तसेच माणसामध्ये काही माणसे बाणेदार असतात, तसेच माणसामध्ये काही माणसे बाणेदार असतात. म्हणूनच ते व्यासपीठावर विराजमान असतात, म्हणूनच ते व्यासपीठावर विराजमान असतात. आजचे सन्मान्य व्यासपीठ येथे उपस्थित पालक, शिक्षक व माझ्या बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी प्रत्युष नवनाथ वनवे. मित्रांनो,
हा होता आमचा त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूलची मुलं मैदानी तो जोरात टाळ्यामध्ये एकदा. आदरणीय साहेब प्रद्युम्नी या ठिकाणी आपल्या जीवन प्रवासावर एक प्रकाश टाकला. मला एवढंच म्हणावंसं वाटतं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडी रिस्क आहे. Patil sir, Honorable President Mrs. Sumatitai Garge Patil ma'am, Honorable Vice President Mrs. Nehal Didi Chauhan Patil ma'am, Honorable Secretary Mr. Manish Garge Patil sir, Honorable Principal sir of Trimurti Pan Pratishthan, Honorable HODs, teachers, parents, students and all my dear friends. Myself Cadet Khare Harshada from 10th standard. And myself Cadet Shreya, wishing you a fabulous birthday surrounded by love, joy that all things make you smile, and always your health and happiness. Life is interesting and full of happiness to meet new people and to get new places to go. Life is also mysterious and puzzling. Your thirst of knowledge and your continuous pursuit that inspire us. To never stop seeking new opportunities for self-improvement, we must have done something good in our life for God to give us a teacher like you. Happiest birthday to sir, who has taught us the value of lifelong personal growth. A social reformer, took education in the doorsteps of village and believed that every child has a right to equality of education. Regularly donates to various blood bank, charities, religious organization has given every year. Absolutely, free education, hostel food and many more facilities available for every student. Every time I look back on this road, you be the always part of us, who we are. Every sense of greatness you have shown inspired us to strong. Today our school is going to celebrate 99th of School Rising Day. We have come along through our 29th year of school development. This day is important for entire school. This day is great important School Rising Day. Also, words will never be enough to thank you and express our feeling. Thank you so much for your interest and attention. Counting down the days until your special day. Thank you. या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. दत्त गुरुदेव, दत्त गुरुदेव, दत्त गुरुदेव. अपने हाथों से लिख दूं आपकी उम्र चांद सितारों से. साहब, अपने हाथों से लिख दूं आपकी उम्र उन चांद सितारों से. आपका जन्मदिन मनाऊं मैं हजारों खुशियाँ और फूल बहारों से. साहब, इस दुनिया से खुशियाँ लाऊं मैं इस त्रिमूर्ति पावन भूमि में कि उसका गुलजार रंग जाए इस भूमि में. सर्वप्रथम आज 13 जुलै 1954 साली वैकुंठवासी माता ठकुबाई यांच्या पोटी त्या तेजस्वी सूर्याचा तो कोहिनूर हिरा जन्मला. मित्रांनो, तो कोहिनूर हिरा जन्मला. तो कोहिनूर हिरा म्हणजे धन्य ती माता आणि त्या मातेच्या चरणाशी माझे त्रिवार वंदन. म्हणजे द फादर ऑफ त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान. मित्रांनो, मी श्रद्धा माणिक पटेकर, इयत्ता 12वी सायन्सची विद्यार्थिनी, आज आपल्या साहेबांच्या 70व्या अभिष्ट चिंतन 16व्या निमित्त या त्रिमूर्तीमधील तमाम विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक, उपस्थित सर्व मान्यवर यांच्या वतीने आपल्या साहेबांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या टाळ्यांच्या कडकडाट शुभेच्छा देऊया. आपले साहेब म्हणजे मेहनत से जो गुजरता है वही अपनी खूबियाँ बढ़ाता है. मेहनत से जो गुजरता है वही अपनी खूबियाँ बढ़ाता है. अशिक्षित को शिक्षा दो, अज्ञानी को ज्ञान. अशिक्षित को शिक्षा दो, अज्ञानी को ज्ञान दो. वैसे हमारे गाडगे साहब है जो दुनिया में सबसे महान जो. माझ्या बंधू भगिनींनो, खरंच आपले साहेब मध्ये मित्रांनो 2023-24 मध्ये साहेबांनी 450 गरीब मुलं मुली यांना दत्तक योजनेअंतर्गत समाविष्ट करून त्यांना मोफत शिक्षण सुविधा पुरवण्याचं महान कार्य केलं आहे. उन बिखरे हुए मुसाफिर को आपने सहारा दिया. साहब,
बिखरे हुए मुसाफिर को आपने सहारा दिया, उन गरीबों के जिंदगी में आप जैसा सवेरा जो आया। उन बिखरे हुए मुसाफिर को आपने सहारा दिया, उनकी जिंदगी में आप जैसा सवेरा जो आ गया। धन्यवाद कहती हूँ मैं, उसके लिए धन्यवाद कहती हूँ मैं साहब। आज या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या संकुलनामधून कित्येक विद्यार्थ्यांना साहेबांनी खूप साऱ्या सवलती दिलेल्या आहेत। भगवान मानते होय। आपले साहेब खूप वेगळं व्यक्तिमत्व। सर्वात प्रथम म्हणजे अशा साहेबांच्या कर्तृत्वाला मी वंदन करते, अशा साहेबांच्या कार्याला मी त्रिवार वंदन करते। जिंदगी में यांच्याविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे हो, कारण त्यांचं कार्य खूप महान आहे, त्यांचं कर्तृत्व खूप महान आहे। त्यांच्या कार्याला मी वंदन करते, त्यांच्या चरणाशी मी विनम्र अभिवादन करते आणि त्याचबरोबर मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि साहेबांना या 70व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। गुड मॉर्निंग एव्हरीबडी। मंचावर उपस्थित हबप निकम महाराज, त्रिमूर्ती फॅमिलीचे सर्व घटक आज इथे साहेबांच्या 70व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या ग्राउंडवर जमलेले आहेत आणि इथे समोर बसलेले माझे बालसैनिकनो, सर्वप्रथम जी दिंडी आपण काढली ती खूपच सुंदर आणि देखणी होती। मी याकरता कुठले सर, दारुंटे सर आणि त्याच्या टीमला खूप अभिनंदन करते। आपण कार्यक्रमाची सुरुवातच दिंडीने केली म्हणून मी सुरुवात एका गीतेच्या श्लोकाने करते, ते म्हणजे योगः कर्मसु कौशल्यम। म्हणजेच मुलांना तुम्ही कुठल्याही कार्यात, कुठल्याही ध्येयात तुम्ही जर तुमचं तन मन धन अर्पण केलं, तुमची आत्मा अर्पण केली, तुमचं डिवोशन अर्पण केलं, ती गोष्ट, ते कार्य नावारूपाला आल्याशिवाय राहत नाही। आणि त्याचं ज्वलंत कीर्तिमंत उदाहरण म्हणजे माननीय साहेबांनी लावलेलं 26 वर्षापूर्वी त्रिमूर्ती नामक एक रोपटं, जे आज छायारूपी वटवृक्षांमध्ये त्याचं रूपांतर झाले। त्याचे 7 कॅम्पसेस झालेले आहेत, त्याच्यामधून 41 इन्स्टिट्यूट्स मुलांना ज्ञान देण्याचं कार्य करतायत। मुलांना ही संस्था त्यांनी एवढी मोठी केली, हे सोपं कार्य होतं का? काय वाटतं तुम्हाला? सोपं सहज त्यांना जमलं का? It was not an easy process. It was rather a very difficult process. पदोपदी त्यांना आव्हानं आली, त्यांनी ते चॅलेंजेस स्वीकारले आणि पुढे जात गेले। बऱ्याच वेळी असं होतं की मी असो, गोरे मॅडम असो, काळे सर असो, कडिले सर असो, मनीष भाऊ असो, आम्हाला कामानिमित्त, संस्थेच्या कामानिमित्त बाहेर ऑफिसेसमध्ये जावं लागतं। तेव्हा प्रश्न पडतो की हे काम कसं होईल, हे होईल की नाही होईल। तेव्हा साहेबच आम्हाला सांगतात की कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। म्हणजे तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका। तुम्ही जर तुमच्या कामात सातत्य, परसिस्टन्सी आणि कन्सिस्टन्सी ठेवली तर निश्चितच नियती तुम्हाला मार्ग मोकळा करून देईल। आणि याचीच काही प्रचिती मला काल आली। संस्थेसाठी खूप जास्ती प्रतिष्ठित, प्रेस्टिजियस असणारी एक कोर्टामधली केस आता
कर्डिले सरांनी सांगितलं की लॉ कॉलेज नेवासाची केस आपल्यातर्फे कोर्टात लागली आणि त्या केसचं विशेष म्हणजे ते मॅटर आपल्यासाठी जरी मेरिटवर असलं तरी विरुद्ध पार्टीनी मॅनिप्युलेट करून फोर्स डॉक्युमेंट करून त्यांच्या बाजूनी जवळजवळ करून घेतलं होतं. पण साहेब डगमळले का, हातपाय टाकले का? नाही, ते तेवढ्याच मेहनतीने जिद्दीने त्याच्यावर काम करत राहिले, लढत राहिले, जे होईल ते बघू, आणि शेवटी निकाल आला तो आपल्यातर्फे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छिते, स्टुडंट लाईफमध्ये पण आपल्याला बरेच वेळा खूप प्रॉब्लेम्स येतात. आपल्याला बऱ्याच सब्जेक्ट्समध्ये प्रॉब्लेम्स येतात. जसं कोणाला इंग्लिशची भीती वाटते, कोणाला मॅथ्सची भीती वाटते, कोणाला फिजिक्सची भीती वाटते. पहिले आपण कुठला गेम घेतो, मग असं वाटतं हा गेम तर खूप डिफिकल्ट आहे, कसं होणार. त्याच्यासाठीच मी साहेबांचा गुरुमंत्र सांगते, टेक चॅलेंजेस, आव्हानं एक्सेप्ट करा, सातत्य ठेवा, परिश्रम घ्या, मेहनत घ्या, वर्क ऑन इट, आणि निश्चित तुम्हाला फळ भेटेल. आजपर्यंत 26 वर्ष त्रिमूर्तीतून खूप तेजस्वी लाखो कॅडेट्स बाहेर पडलेले आहेत. पण इथून पुढे मी त्रिमूर्ती मॅनेजमेंटतर्फे ग्वाही देते की विविध प्रोफेशनल कोर्सेस थ्रू, प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्स थ्रू, बीट लॉ कॉलेज, BEd, DEd, MEd, नंतर MBA, अशा वेगळ्या वेगळ्या प्रोफेशनल कोर्सेस थ्रू हे जे तेजस्वी कॅडेट्स आहेत त्यांना सुजाण नागरिक बनवून देशाच्या सेवेसाठी अर्पण करण्याची जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतो. मुलांनो, तुम्ही खूप शांततेने माझं भाषण ऐकलं. थँक्यू व्हेरी मच. मला वाटते तुम्ही बसून बसून कंटाळले आहात, पण फक्त 2 मिनटं द्या. या मंचावरून आय जस्ट वॉन्ट टू टेक दिस अपॉर्च्युनिटी टू थँक मनीष भाऊ की ज्यांनी यावर्षी रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये सिमेंटेड रोडचं काम केलेलं आहे. ती जे पावसाळ्यात चिखलाचा तिढा होता त्यांनी सोडवलेला आहे. आणि साहेबांना प्रॉमिस करते की जसे जसे पुढचे वर्ष येतील तसे तसं तुम्हाला प्रॉमिस करते की प्रोफेशनल कोर्सेस आम्ही वाढवत राहू. यावर्षी तुम्हाला 2 B.Pharm, 2 MSc आणि 2 बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्सचे कोर्सेस तुम्हाला बर्थडे गिफ्ट म्हणून देतोय. त्यांना कालच ती शृंखला बर्थडे गिफ्टची सुरू झाली. नियतीने त्यांना बर्थडे गिफ्ट दिलं म्हणजे त्यांचे परम मित्र KP सिंग सर दिल्लीवरून इथे आले, ते सगळ्यात मोठं त्यांना गिफ्ट होतं. त्याच्यानंतर लॉ कॉलेजचा रिझल्ट, त्याच्यानंतर एक बार काउन्सिल ऑफ इंडियाचा एक रखडलेला ऑर्डर होती, ती पण काल निघाली. आणि त्याच्यानंतर काळे सर, चव्हाण सर, पार्टी पाहिजे, कारण त्यांच्याकडे पण गुड न्यूज आहे. तुम्ही पार्टी हुकवू शकत नाही. थँक्यू सो मच. तुम्ही मला खूप शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू. तुरा खोवलेला आहे. या विजयाचे शिल्पकार असणाऱ्या त्या सर्वांचं मनापासूनच स्वागत. श्रीराम मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण सुनीलगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी स्वागत आणि आदरणीय सुनीलगिरीजी महाराज यांच्या वतीने आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मित्रांनो, जोरात टाळ्या वाजून आपण आदरणीय साहेबांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन करूया. श्रीराम साधना मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण भूषण. मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनुहरिम. न त्वं कामये स्वर्गं न राज्यं न पुनर्भवम्.
कामये दुःखताप्तानां प्राणिनां अर्तिनाशनम. आज आदरणीय साहेबांचा हा 70वा वाढदिवस हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्राउंडवर त्यांच्याच या त्रिमूर्ती परिसरामध्ये साजरा होतोय. त्यानिमित्ताने मला आमचे देशमुख सरांनी सांगितलं होतं, बाबा यायला जमेल का? मला आज पंढरपूरला जायचं होतं महाराज, पण मी म्हणलं हे कार्यक्रम करून जाऊ काय, कारण कार्यक्रम मी शक्यतो टाळीतोच, पण असे कार्यक्रम टाळणं बरोबर नाही. त्यामुळे या ठिकाणी हा योग आला. म्हणून जे या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीने साजरा होणारा कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सुमतीताई साहेबराव घाडगे पाटील, अजून मला वाटतं ॲडव्होकेट स्नेहल चेतन चव्हाण पाटील साहेब, अजून मनीष गाडगे पाटील, अनिता भाऊसाहेब गाढवे पाटील आणि आपले सर्व प्राचार्य, बालसैनिक, त्रिमूर्ती संकुलन, नेवासा फाटा परिसर स्थळ, शिवछत्रपती क्रीडा संकुल या परिसरामध्ये हा आदरणीय साहेबांचा वाढदिवस साजरा होतो. पहिला मुद्दा तुमच्या पुढे मी मांडतो की वाढदिवस साजरे होणाऱ्यामध्ये 3 प्रकार आहे. एक आध्यात्मिक, आणि आत्ताच आपल्या परिसराचं एक भूषण म्हणून महंत सुनीलगिरी महाराजसुद्धा आले. एक म्हणजे महत्त्वाचा भागात आणखीन दुग्ध शर्करा योग आहे. मुद्दा असा आहे माझा की अध्यात्मामध्ये महाराज 3 प्रकारचे वाढदिवस होतात. अध्यात्माने त्याची प्रक्रिया केलेली आहे. एक आध्यात्मिक क्षेत्रातल्या विद्वानांचा, आध्यात्मिक क्षेत्रातले जे ज्याला तत्वज्ञ महापुरुष म्हणतात त्यांचं करतात. आणि इथे या 3 प्रकारच्या वाढदिवसामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अध्यात्माचा वाढदिवसामध्ये अखंडता आहे. सामाजिकत्व, समाजाची जी बांधिलकी आपल्याकडे जोपासल्या गेलेली आहे, या असणाऱ्या वाढदिवसाची म्हणजे ही सुद्धा एक अखंडता आहे. आणि बाकीच्या ठिकाणी जिथे कमर्शियल क्षेत्र येतं अशा ठिकाणी होणारे जे वाढदिवस आहेत, मला वाटतं हे फक्त काही काळापुरते मर्यादित आहे, नंतर त्यांनाच करावे लागतात. हा फरक आहे. आणि एक आनंद वाटतो मला साहेब, मी जास्त रेफरन्स सामाजिक क्षेत्र आणि आध्यात्मिक क्षेत्राला देतो. याचं कारण आहे की या 2 क्षेत्रातली माणसं स्वतः करता जगतच नाहीत. हे विशेष आहे. देर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिस. काय जीवन आहे ते. कारण या पदाची जी जोड आहे, सामाजिक क्षेत्रातली माणसं ज्याला सामाजिकता आहे, समाजाची बांधिलकी आहे, समाजाची कळकळ आहे, समाज दुःखात आहे, त्याच्यातून सोडवण्याकरता आपला पूर्ण वेळ घालून त्याच्याकरता अव्याहतपणे निरंतर प्रयत्नात राहतात. आपला त्याच्यात फायदा हो न हो या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता नाही असं म्हटलं तरी चालेल. तुम्हाला सांगतो बाकीच्या क्षेत्रामध्ये मान आहे, पण काही काळापुरता आहे. सगळ्या शिक्षकांना वंदन करून सांगतो. समजा आता मी आमदार झालो, होणार नाही मी, आणि कुणी करणार नाही. आमचे लोक उभे राहिले का पाडतात लोक. मला एक जण आमचे महाराज आले, मला म्हणे मी उभा राहिलो पण मला 2दा पाडलं. मी यांना पाडण्याकरता उभा राहू जात नाही, बसलं का कोणी उठ म्हणू नये अशा जागेकरता निरंतर एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे आता समजा एखादं पद आहे, पद भोगलं, त्या पदापर्यंत लोक मागे आहेत. मित्र बरोबर आहे का? पद आहे तोपर्यंत लोक मागे. पद संपलं का जवळून गेलं तर माशा सुद्धा बरोबर येत नाहीत. वेदाने काय केलं? संत म्हटलंय. कुणाला संत म्हटलं? एक संतांचं कार्य पहा. देवाच्या कामाला, देवाच्या नामस्मरणाला जग लावतात ते संत. आणि जगात जेवढे माणसं आहेत, हे माणसं काय दुःखात आहेत, काय त्रासात आहे, तो त्रास बाजूला करण्याकरता अव्याहतपणे निरंतर त्यांची चौकशी करून त्यांना सुखी करण्याचा भौतिक त्याग आहे. आणि इथे जे हे करतात या लोक, म्हणून याला संत ही पदवी आहे. मला वाटतं साहेबांचं जीवन मी पाहिलंय
किंवा नुसतं एका अँगलने नाही आहे ना, एक अँगल नाही. आता KPC कर्नल साहेब आहेत, त्यांनी मला सांगितलं आम्ही बरोबर सैन्यामध्ये होतो. तुम्ही पहा अगोदर मातृभूमी सेवा आणि हे सगळं जे घडलं, मला वाटतं ही जी माणसं मोठी होत असतात सामाजिक क्षेत्रातून, तुम्ही यांची पार्श्वभूमी पहा, फार प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेली असतात. चटणी भाकरीचा काही समान रोज लाडूच आहे ना, ते डायबिटीस का होईना त्याला, त्याच्याशी काय घेणं देणं आहे. पण जे चटणी भाकरीतून साध्या आपल्या साध्या व्यवहारातून प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येतात, मला वाटतं सामाजिक वारसा कंप्लीट त्यांच्याकडे जातो, कोणाकडे जात नाही. बरोबर आहे, कारण त्याला सुद्धा देव आशीर्वाद लागतो. हिऱ्याच्या दुकानात गर्दी जादा का भेळीच्या? नाही, हिऱ्याच्या दुकानात जादा गर्दी का भेळीच्या? भाऊ, भेळीच्या. कारण त्याने सुद्धा गॅस्ट्रो होऊ शकतो ना, त्याच्यामुळं असं. तर तिथे हे ज्याला मुळातच मिळालंय त्याचा विषय नाही, जे प्रतिकूल परिस्थितीतून येतात त्यांना महत्त्व आहे. आणि शास्त्र असं सांगतंय महाराज, मी एक महत्त्वाचं आहे की बाबा या सामाजिकतेमध्ये तुम्ही आज पहा, साहेबांचं मी थोडंसं ते आमच्या देशमुख सरांकडून मागून घेतलं होतं. पूर्वीचं जीवन, प्रतिकूल परिस्थिती, त्याच्यातून सामाजिक वारसा. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर अगोदर दुसऱ्याला मोठं करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये ज्यावेळेला दुसऱ्याला मोठं करण्याची अपेक्षा घेऊन माणूस निघतो, त्यावेळेला जो माणूस ही अपेक्षा घेऊन निघतो तो माणूस लहान राहत नाही, कारण त्याला मोठं करण्याची इच्छा त्याच्याकडे. मग हे मोठेच आहेत, पण त्यांच्याबरोबर जे मोठे झालेले पाहतात ना, लावलेलं झाड जर मोठं होत गेलं तर जे मोठं झालेलं झाड आहे या झाडाला सुद्धा त्याचा आधार होतो, त्याचा आनंद वाटतो. आणि असं हे सामाजिक कार्य करत आदरणीय साहेबांनी आपलं जीवन इथपर्यंत व्यतीत केलेलं आहे. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबा ही लोक जगामध्ये फार कमी आहेत, ही लोक जगामध्ये फार कमी आहे. अहो तुम्ही सगळीकडे पहा, माणसाचं सगळं स्वार्थावर ध्यान आहे. शेजारचा खड्ड्यात कसा जर जात असेल तर त्याला लोक आनंदानं, आनंदाच्या उल्हास याच्यामध्ये त्याला पाहतात, पण तो खड्ड्यात पडू नये, त्याला दुःख होऊ नये, त्याचा आनंद जाऊ नये याच्याकरता कोण तयारी करत असतं? याच्याकरता जे तयारी करत असतात, याच्याकरता जे झटत असतात, याच्याकरता जे अव्यातपणे त्याला बरोबर घेऊन त्या खड्ड्याच्या पलीकडे नेतात, हे दोनच लोक असतात, अध्यात्मातले संत आणि सामाजिकत्व ज्यांनी मानलं ते सामाजिक. मग सामाजिक लोकांचं तुम्ही पहा, आजही नाव आहे, मागे नाव आहे आणि पुढेही नाव आहे. मला वाटतं राजकीय वर्तुळातल्या लोकांचं नाव फार काळ टिकत नसतं. मी सांगितलं ना तुम्हाला, जोपर्यंत पद आहेत तोपर्यंत लोक आमकं धमकं फलना नमस्कार चमत्कार. मी एकदा कुठं कार्यक्रमाला गेलो होतो तर ते माजी मंत्री होते तिकडं, आता त्या करमाळ्या भागात, आणि तिथे गेलो, आल्याच्या नंतर ते आले तर काय त्यांच्या बरोबर आले सगळे लोक. मी विचारलं होतं, मग त्यांनी सांगितलं बघ हे म्हणजे कधी आम्ही लहान असतानाची गोष्ट आहे, 62-63 मंत्री होते. आणि मी म्हणलं लोक ते नाही, आता काय नाही, ते आमच्यासारखेच झाले. नाही, याच्यामध्ये सामाजिकत्व पहा. मी उदाहरणं देईन तुम्हाला. मदर तेरेसा सामाजिक क्षेत्र आहे महाराज, सामाजिक क्षेत्र. मदर तेरेसा. अजून तुम्हाला सांगतो आपला आत्ताचे उदाहरण, अनाथाची माय शिंदोताई सपकाळ. अजून आपल्या डोळ्या देखचं उदाहरण हजारे अण्णा. अजून त्याच्या मागचं उदाहरण काय सामाजिक कार्य आहे, महात्मा फुले. ही सगळी मंडळी यांचं नाव कधी हे होत नाही, यांचं नाव कधी बदनाम होत नाही, यांच्या नावाला कधी काही नाही. आणि म्हणून हे सामाजिक क्षेत्र ज्यांनी निवडलं ते अखंड आनंदित असतात, कारण त्यांचा आनंद दुसऱ्याच्या आनंदात सामावलेला असतो, म्हणून ते आनंदी असतात. आणि ते कधीच म्हणजे त्यांचा आनंद कधी जात नाही. आणि हेच कार्य मला वाटतं आज आपण एक पाहतो. आज आपल्याला साहेबांच्या रूपानं ते इथं दिसतं. पण साहेबांची एक संस्था आहे का, मी शेवगावला गेलो, मी तेलकुड गावच्या संस्थेवरही गेलो, मी सगळीकडे गेलो, आणि सगळीकडं काय ते हेही महत्वाचं आहे. काही ठिकाणी आपण जाऊ ना, जा इथं नाही, उद्या या, परवा या, कशाला या, मरायला या.
तसं इथं हे असं एवढं सगळं सेशन आहे. आणि एक लक्षात ठेवा, सामाजिक कार्यात हा सगळ्यात मोठा, मी माझ्या माहितीप्रमाणे एकच विशेषण देऊ शकतो, जसं ज्ञान हे महत्त्वाचं आहे. आणि ज्ञान कुठे आहे तर ते शिक्षणात आहे. याचीच उपासना महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली, त्याच्यानंतर कर्मवीर अण्णांनी केली. कुठे मोठे राजकीय स्टंटमधले लोक होते का? नाही ना. आणि हे सगळं यांनी एवढ्या शाखा केल्या. आणि त्यातलं सामाजिकत्व वैकुंठवासी संत हरिभाऊ पाटील घाडगे यांच्या आशीर्वादाने, मला वाटतं आदरणीय साहेबांनी पाहिलं का, माणूस जर चांगला कधी होत असेल, त्याला चांगलं व्हायचं असेल तर याला शिक्षणाची गरज आहे, म्हणून शिक्षण संस्था काढल्या. आणि प्रत्येक तुम्ही पाहते ते एका पुरीचं भाषण ऐकलं काय, अहो ते इंग्रजी, आता BA झालेले इंग्रजी येत नाही देशमुख सर. BA झाले कॉलेजमध्ये, वाकून एखाद्याला विचारलं काय झालं, BA झालं, आणि ते एखादा वाकून म्हणलं हे पहा बरं याचं काय अर्थ आहे. त्याच्यामुळं साहेबांना एक असं आशीर्वचन देतो, माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय, गुरुनामगुरू वैकुंठवासी ब्रह्मीभूत गुरुवर्य बाबा वंशी महाराज तांबे या सर्व वारकरी संतांच्या वतीने साहेबांना भरपूर आयुष्य मिळो आणि ही त्यांची चाललेली सामाजिकतेची गंगा हिचं समुद्रात रूपांतर हो, एवढंच मागणं मागतो आणि मी थांबतो. धन्यवाद महाराज. कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात. कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात. आणि चांगल्या लोकांच्या सहवासात गेलं तर आपले विचारही स्वच्छ होत असतात, आपले विचारही स्वच्छ होत असतात. आमच्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या मातोश्री साहेबांच्या सहचारिणी आदरणीय अध्यक्ष मॅडम, आपणास मी विनंती करतो की आदरणीय मॅडम आपण साहेबांना शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय मॅडम, आज 13 जुलै हा दिवस आपण संस्थेच्या निर्मितीचा दिवस म्हणून नेहमी समजतो. 13 जुलै हा आदरणीय साहेबांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. आणि खरं तर हा महिना असा महिना आहे की संपूर्ण महाराष्ट्र वारकरी पंढरीच्या दर्शनासाठी जात असतात. विठ्ठल विठ्ठलचा नामघोष महाराष्ट्रभर होत असतो. गुरुपौर्णिमाही याच दिवसात येते आणि याच दिवसात साहेबांचा वाढदिवसही जवळपास याच पिरियडमध्ये नेहमी येत असतो. मला आज खरोखरच माझ्या स्वर्गीय आईची आठवण झाली की साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मंचावर उपस्थित असलेले हरिभक्तपरायण निकम महाराज, आपल्याला नेहमीच एक आध्यात्मिक आधार देणारे श्रीराम साधना आश्रमाचे सुनीलगिरीजी महाराज, आज मंचावर उपस्थित असलेले आपले उत्सव मूर्ती आदरणीय साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, आज खरं म्हणजे आमचे खऱ्या अर्थानं अतिथी असणारे आमचे पालक आणि समोर बसलेले विद्यार्थिनी. आज हा महिना आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण एक आनंदोत्सव आपल्या संस्थेमध्ये साजरा होतो आणि आनंदोत्सव साजरा होण्याचं कारण म्हणजे हा साहेबांचा वाढदिवस. याचं रिलेशन असं आहे की साहेब म्हणून त्रिमूर्ती आहे आणि म्हणूनच त्रिमूर्तीची निर्मिती झालेली आहे, म्हणूनच हा आनंदोत्सव आपण साजरा करतो. कालपासून तुम्ही तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी ह्या साजरीकरणाला सुरुवात केलेली आहे. मग मी म्हणत होते की मला माझ्या आईची नेहमी आठवण येते की आई नेहमी म्हणायची आणि साहेबही सांगतात की आमचा जन्म खरं तर कोणत्या दिवशी झाला ती तारीख पक्की आम्हाला माहिती नाही, कारण आमचे आई वडील शिकलेले नव्हते, अत्यंत गरिबीचे दिवस होते, शाळेत आम्हाला घालण्याची तर आमची परिस्थितीच नव्हती, तर जन्मतारीख वगैरे लक्षात ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. पण ह्या पिरियडमध्ये आमचा जन्म झाला असं घरचे सांगतात आणि म्हणून अंदाजाने 13 जुलै हा एक तारीख आहे असं आपण
सांगितलं गेलं आणि त्या यांनी आपण त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो. तर आई नेहमी म्हणायची की साहेबांना तिकडे आबासाहेब म्हणतात, आबासाहेबांचा दिवस खूप चांगल्या मुहूर्तावर झालेला आहे, खूप चांगल्या मुहूर्तावर जन्म झालेला आहे, चांगल्या दिवशी झालेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या हातून एवढं मोठं कार्य होत आहे. आणि खरोखरच मलाही ती प्रचिती येते, कारण तिच्या मृत्यू होण्याच्या एक दिवस आधी साहेबांनी व्हिडिओ कॉल केला तिच्याशी बोलण्यासाठी आणि तिने पूर्ण असं हात जोडून कोपरापासून नमस्कार केला. आणि आज मला खरोखरच त्याची जाणीव झाली की तो नमस्कार हा साहेबांच्या कार्यासाठी होता, साहेबांच्या संस्कारांसाठी होता आणि दोन्ही कुटुंबांचे आधारवड म्हणून जे ते त्यांची भूमिका निभावत आहे त्यासाठी होता. हे आजचं हे आपलं प्रयोजन 13 जुलैचं, यावर्षी नवीन मुलं आलेली असतात आणि संस्थेचे संस्थापक साहेब कोण आहेत, ह्याची निर्माता कोण आहेत, ह्याची ओळखही विद्यार्थ्यांना आणि पालकांना होण्यासाठी आपण आजचा दिवस साजरा करत असतो. कारण आम्ही मुलींच्या कॅम्पसमध्ये साहेब आणि मी भेटायला गेलो असताना एक विद्यार्थिनी आली आणि ती सहज म्हणून गेली की तुम्हीच का घाडगे साहेब? साहेब म्हणाले हो, कारण इतक्या सुंदर शाळेची निर्मिती त्यांनी केली, त्या साहेबांना मला बघायचं होतं आणि तुम्हीच आहात हे मला आज कळालं. विद्यार्थी मित्रांनो, की ही ओळखच साहेबांच्या कर्तृत्वाची, एक कर्मयोगी माणसाची, या संस्थेच्या निर्मात्याची ओळख तुम्हाला सर्वांना व्हावी यासाठी ह्याचं नियोजन संस्था नेहमी करत असते. पण इथे एक मला आवर्जून सांगावंसं वाटतं की 17व्या वर्षात पदार्पण करताना साहेबांनी 95 पासून हा खडकावर वृक्ष लावलेला आहे. ह्या वृक्षाचं वटवृक्षामध्ये निर्मिती झालेली आहे. साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाने आताच अँकरिंग करताना देशमुख सरांनी खूप वेळा सांगितलं की त्यांचं कष्ट, निरपेक्ष कष्ट, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता केलेलं कष्ट आणि आज निकम महाराजांनी सांगितलं की समाजकार्यासाठी आत्म्यापासून केलेलं कार्य ह्याने हा वटवृक्ष त्यांनी खूप मजबूत केलेला आहे. पण आज त्यांच्या सहवासात राहताना मला हे जाणवतं आहे की त्यांना आता नवीन पिढीवर विसंबवायचं आहे. वटवृक्ष खूप वाढतो, बहरतो, मजबूत होतो, त्याचं खोड खूप मोठं होतं आणि खोड मोठं झाल्यानंतर त्याला पारंब्या यायला लागतात. पारंब्या वडाच्या झाडाला आलेल्या पारंब्या ह्या वर न वाढता त्या जमिनीकडे जात असतात. जसं जशा मोठ्या होतात त्या जमिनीत रुजतात आणि पुन्हा त्या पारंब्या वडाला भक्कमपणा देण्यासाठी सुसज्ज होतात आणि तीच अपेक्षा साहेब यावर आता 17व्या वर्षात पदार्पण करताना नवीन पिढीकडून करत आहेत. वटवृक्षाला हे सांगायचं आहे की स्नेहल, संस्थेची उपाध्यक्षा, तुझी ही पुढची जबाबदारी आहे. वटवृक्षाला म्हणायचं आहे की तुझी राहण्याची स्टाईल, ड्रेसिंग सेन्स, मॅचिंग हे सगळं तू सांभाळ, पण स्वतःला पूर्ण झोपून संस्थेच्या विकासासाठी वाहून घे. 24/7 मनीष, संस्थेचे सचिव, रात्रंदिवस संस्थेच्या प्रत्येक कानाना कोपऱ्यामध्ये कार्यरत असतो. त्याच्यावर एक सक्षम पारंबी म्हणून त्याच्याकडे अपेक्षेने हा वटवृक्ष बघतो आहे. साहेबांच्या नंतर एक हजरजबाबीपणा, निर्णय घेण्याची क्षमता, संस्थेचा विकास ह्याच्यासाठी काळेसरांची एक भक्कम पारंबी म्हणून हा वटवृक्ष त्यांच्याकडून अपेक्षा करतो आहे. संजय चव्हाण सर, एक कल्पक व्यक्तिमत्व, प्रामाणिक सच्चा सैनिक म्हणून या पारंबीकडे हा वटवृक्ष बघतो आहे. सचिन कर्डिले, जी सुरुवातीची पिढी आहे किंवा या पाया ज्यांनी दिलेला आहे त्यांचाच उल्लेख मी करते आहे की एक सगळ्यांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व म्हणून सचिन कर्डिले ही या वटवृक्षाला भक्कम आधार देणारी एक पारंबी आहे. अरविंद देशमुख,
वसतिगृहयुक्त शाळा असल्याने पालकांशी समन्वय हा खूप आवश्यक असतो. पालकांशी आत्मीयता आवश्यक असते. मुलांचं आणि त्यांचं कोऑर्डिनेशन आवश्यक असतं. आणि ह्याच्यासाठी अरविंदकडे खूप भक्कम पारंबी म्हणून हा वटवृक्ष बघतो आहे. अनुराधा गोरे, वेळेचं बंधन नाही. आपण म्हणतो की मुलींनी 7च्या आत घरात राहायचं असतं, पण संस्थेने एक परंपरा चालू केलेली आहे की संस्थेच्या विकासासाठी, कामासाठी वेळ किती वाजले हे बंधन न पाळता अनुराधा गोरे ही अशी एक सदस्य आहे संस्थेची की रात्रंदिवस काम करते, पण पडद्यामागे राहून काम करते. कधीही मी काम केलं हा कोणाला सांगण्याचं तिचं हे नसतं, उद्देश नसतो. आणि आज दीदीने उल्लेख केल्याप्रमाणे जे लॉ कॉलेजचं बार काउन्सिलचं ॲफिलिएशन मिळालेलं आहे ते काल संध्याकाळी रात्री मिळालं आणि गोरे मॅडम आज पुण्याला विद्यापीठामध्ये गेलेल्या आहेत. अशी ही एक भक्कम पारंबी या वटवृक्षाला मिळालेली आहे. अशोक कानवडे, एक प्राथमिक विभाग सुसज्जप्रमाणे सांभाळणारे, लहान मुलांकडे लक्ष देणारी ही एक पारंबी, वडाच्या पारंबी एक भक्कम पारंबी आहे. साहेबांचा नेहमी कटाक्ष होते, ह्याच्यासाठी एक भक्कम पारंबी या वटवृक्षाची बनलेली आहे. अनिता जाधवचा उल्लेख मी इथे करेन की संस्थेचे आर्थिक व्यवहार अतिशय व्यवहारीपणाने कुठल्याही अडचणी न येता सांभाळणारी एक भक्कम पारंबी आर्थिक विभागाला मिळालेली आहे. संस्थेमध्ये नवीन जॉईन झालेले डॉक्टर अडसुरे सर आणि डॉक्टर चोळके सर नव्यानं जरी जॉईन झालेले असतील तरीही संस्थेच्या विकासासाठी एक भक्कम ह्या पारंब्या वटवृक्षाला मिळालेल्या आहेत. आणि कर्नल के.पी. सिंग सरांसाठी हा वटवृक्ष सांगतो आहे की कर्नल के.पी. सिंग सर, आप हमारे लिए राम जैसा है. राम के बाजू में मैं लक्ष्मण हूँ और ये जोड़ी अविरत ऐसे ही चलती रहे, यही ये वटवृक्ष अपेक्षा करता है. आणि साहेबांना काय गिफ्ट द्यायचं तर नेहमी ज्यांचा वाढदिवस असतो त्यांच्या आवडीचं गिफ्ट आपल्याला द्यायचं असतं. आणि साहेब तुमच्याकडून कोणत्या गिफ्टची अपेक्षा करतात तर हे मला माहिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही विद्यार्थी आहात, ग्राउंडवर स्वतःला झोकून द्या. तुम्हाला ग्राउंडवर पाहताना त्या खेळामध्ये स्वतःला झोकून देताना साहेबांना एक वेगळंच आत्मिक समाधान मिळतं. कारण खेळ हा आयुष्याला शिस्त लावतो, बळकटी देतो, पराजयाला स्वीकारण्याची शक्ती देतो. हा साहेबांचं भक्कम मत झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा या त्रिमूर्तीच्या ग्राउंडवर खेळता तेव्हा साहेब खूप आनंदी होत असतात. तसेच स्वतःच्या करिअरच्या नवीन वाटांसाठी, अभ्यासासाठी तुम्हाला झोकून द्यायला पाहिजे हे साहेबांचं नेहमी सांगणं असतं. कारण साहेब ज्या परिस्थितीतून आले, साहेब म्हणतात की मी शिकलो नसतो तर आज माझ्यासमोर अंधार असता. माझ्या ज्या इच्छा होत्या की ह्या समाजासाठी मला काही करायचं होतं ते मी करू शकलो नसतो. ह्या शिक्षणाने मला आधार दिला, ह्या शिक्षणाने मला मोठं केलं आणि या शिक्षणाने समाजाचा ऋण फेडण्यासाठी मला सक्षम बनवलं. आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण स्वतःला उच्च शिक्षित करून समाजाचे एक उत्तम नागरिक बनावं हेच बक्षीस किंवा गिफ्ट साहेबांना तुमच्याकडून हवं आहे. आज खेळात म्हणूनच शुभम जाधव एक नॅशनलपर्यंत पोहोचलेला मुलगा आहे. एक खूप गरीब घरातून आपल्याकडे योगेश चंदेल हा कुस्तीवीर आहे. खूप कुस्तीचे पारितोषिक त्यांनी मिळालेले आहे. तर त्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकावा हा साहेबांचा मानस आहे. या क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा प्रशिक्षक स्वतःला खूप वाहून घेतात आहे. त्यांच्या या कार्यासाठीही मी शुभेच्छा देते. आज पब्लिक स्कूलचा वर्धापन दिन आहे. अतिशय उत्तम रीतीने आत्मीयतेने पब्लिक स्कूलचं कार्य चाललं आहे.
त्यांना मी वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि साहेबांच्या या 70व्या वाढदिवसासाठी त्रिमूर्तीच्या चरणी साहेबांना निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही त्रिमूर्तीच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. सदैव स्माईल तर तुमच्या चेहऱ्यावर आहे सदैव स्माईल. ज्यांनी लावला आहे कर्तृत्वाचा अत्तर, ज्यांनी लावला आहे कर्तृत्वाचा अत्तर, आदरणीय साहेब आता देतील शुभेच्छांना उत्तर. आदरणीय साहेब देतील आता शुभेच्छांना उत्तर. ऑल कॅडेट बेडवाडी सावधान. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माझे गाईड, माय सिनियर कर्नल सर, उपस्थित दोन्ही महाराज, माझे सर्व वेल विशर्स, त्या ठिकाणी आवर्जून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे सर्व पालक आणि माझे प्रिय सर्व बालसैनिक हो. मला तुमचा वेळ घ्यायचा नाही आहे. मला फक्त तुमचं कौतुक करायचं आहे, तुमच्या पालकांचं कौतुक करायचं आहे, तुमच्या सर्व शिक्षकांचं कौतुक करायचं आहे. सर्वप्रथम मला तुमच्या पालकांना, त्यांनी या ठिकाणी ह्या शाळेची निवड करून या खडक्यामध्ये, या खडकावरती तुम्हाला आणून टाकलं. तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षांनी त्यांनी तुम्हाला या ठिकाणी टाकलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी मोठे होण्यासाठी आलेला आहात, सैनिक एक ऑफिसर होण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. या ठिकाणी मला माहिती आहे की या ठिकाणचं ट्रेनिंग खूप टफ आहे, पण जोपर्यंत तुम्ही अशा टफ, तुम्हाला या खाडकावर धाडका घ्यायच्या आहेत आणि तुमच्या कष्टाने, तुमच्या स्वावलंबनाने याला पाणी काढायचं आहे. तुम्ही आमची खरी उमेद आहात. तुमच्या पालकाचं आमचं खरं भवितव्य तुम्ही आहात, आमचं सर्वस्व तुम्ही आहात. आणि म्हणून मला तुमच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत आणि मला विश्वास आहे की तुमच्याकडे प्रत्येक जण हा ऑफिसर होणार आहे. भविष्यामध्ये तुमच्यापैकी प्रत्येक जण अधिकारी म्हणून या देशसेवेत स्वतःला झोकून देणारा असणारा असा एक सैनिक होणार आहे. मी तुमच्या पालकांना अश्योर करू इच्छितो की या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या वतीने आलेल्या पालकांना धन्यवाद देतो. माझ्या या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वजण या ठिकाणी 4-5 तास या ठिकाणी थांबलात. तुम्हाला सर्व मी मनस्वी आभार व्यक्त करतो. तुमच्या ऋणात राहण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच. Thank you.
पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं जे जे मेस लापड जेवायला जाताना त्याच मेस लापड जेवणासाठी जायचंय आणि आपले विभाग प्रमुख आपल्याला नियोजनाप्रमाणे त्या ठिकाणी जातील. आपले पालक आपल्याबरोबर आलेले आहेत. पालक प्रथम विद्यार्थ्यांना जेवू द्या आणि मग त्या पालकांनी त्या विद्यार्थ्यांबरोबर नंतर शिक्षकांची भेट घ्या. सर्व शिक्षक आपापल्या मुलांबरोबर जेवणासाठी जातील. जेवणासाठी जी पहिली बॅच आहे ती जेवणासाठी जाईल, दुसरी बॅच दुसरी बॅच जाईल. याची सर्व एचओडीने विभाग प्रमुखांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. गर्दीमुळे नाही तर नावामुळे गर्दी होणार व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे आदरणीय साहेब आणि साहेबांवर उदंड प्रेम करणारे शुभेच्छांचा संजू भाऊ सुलतान या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या संस्थेवर आमच्या विद्यार्थ्यांवर अत्यंत प्रेम ज्यांचं आहे असा एक निर्मळ मानाचा प्रेमळ माणूस संजू भाऊ सुलतान त्यांच्या वतीने आदरणीय साहेबांना या ठिकाणी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देण्यात येत आहेत. आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा आपण क्रिकेट स्पर्धा यावर्षी सुरुवात करत आहोत. सुंदर अशा मैदानावर भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन की मेसमध्ये भोजनासाठी आपण जाऊ शकता. सर्व विद्यार्थ्यांना अपडाऊन विद्यार्थ्यांनाही नम्र विनंती आहे की आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला रुचकर आणि स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था आपल्याला केलेली आहे. आणि तदनंतर लगेचच आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य अशा क्रिकेट बॉल टेनिस स्पर्धा या ठिकाणी आपण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही त्रिमूर्ती परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धा आदरणीय श्री पानकडे सर, आदरणीय श्री सँडी सर यांना विनंती आहे की दिगंबरराव ताके पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य अशा आपल्या क्रिकेट स्पर्धेच्या दिवसामध्ये होणार आहे. आणि नेत्रदीपक सामने आपल्याला काही या 2-3 दिवसामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. विविध सामन्यांचा सुंदर अशा या एक वाजता तुमची बस या प्रशिक्षक ते करत आहेत. आणि म्हणूनच या सुंदर अशा क्रीडा उद्घाटन झाल्यानंतर विविध सामने विविध रोमांचक मुकाबले आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि म्हणून या सर्व खेळाडूंचं आणि त्याचबरोबर विविध संघांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि सुंदर अशा कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडेल. या सर्व कॅडेट्सही मनापासून अभिनंदन, आभार, स्वागत. त्याचबरोबर सर्व युनिफॉर्ममध्ये असेल सैनिकी वेशभूषा धारण करलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत, आभार. सर्व अपटाऊनच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्याला स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था सुंदर अशा भव्य दिव्य क्रिकेटच्या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुंदर अशा स्पर्धेचं उद्घाटन संपन्न होणार आहे. आणि विजेत्या संघाला आकर्षक असं बक्षीस या ठिकाणी दिलं आहे. अहमदनगर एक वाजेपर्यंत आपण जेवण करून पाहुणे जेवण करणे आणि चेअरमन घ्या
सर्वप्रथम या ऐतिहासिक मैदानावर वेगवेगळी स्पर्धा एक ऐतिहासिक क्रीडांगणावर बघायला मिळणार आहे. आपण म्हणतो आणि ज्यांचा आपण आदर करतो अगदी ते व्यक्तिमत्व म्हणजे गांधींचा वाढदिवस आणि वाढदिवस आणि आज त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधत असताना या ठिकाणी आपण बघितलं मोठी शैक्षणिक स्पर्धा या निमित्तानं नक्कीच सादर केली. सर्व जे पदाधिकारी आहेत